नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर जशी पूर्वी काहीतरी यामध्ये. आजचा विषय खरंच खूप सुंदर आहे आणि तुम्हाला आवडणार हे नक्की. कारण हा विषय असा मी आज घेऊन आलेले आहे की तो आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. महत्त्वाचा बरोबर आपण आपल्या रोजचा तो एक जीवनाचा एक भाग झालेला आहे. असा तो विषय आहे. विषयाचं नाव आहे कम्युनिकेशन स्किल, म्हणजे संभाषण कौशल्य. आता संभाषण कौशल्य म्हणतात तर यामध्ये संभाषण कौशल्य यामध्ये पण प्रकार आहेत. जर तसं पाहिलं गेलं तर संभाषण कौशल्य ज्यावेळेस मैत्रिणी मैत्रिणी बोलतात ते एक वेगळं आलं. आईचं मुलांसोबत असलेलं संभाषण ते वेगळं आलं. किंवा तुमचं ऑफिसमध्ये तुमचं बॉस सोबत असणारं कौशल्य, संभाषण कौशल्य हे वेगळं आलं. बरं, संभाषण कौशल्य हे झालं, ठीक आहे. बोलायला तर प्रत्येकाला येतं, प्रत्येक जण बोलतो. जसं मुलाची वाढ होते, जसं की तो पाहून काही गोष्टी पाहून बोलतो, ऐकून बोलतो. तसंच संभाषण कौशल्य हे पण आपलं छान असं संभाषण कौशल्य होण्यासाठी त्या गोष्टीची माहिती आपल्याला असणं अत्यंत आवश्यक असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की संभाषण कौशल्य करताना आपण कॉन्फिडंट असणं हे पण तेवढंच अत्यंत महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस आपण आपल्या गोष्टीवर ठाम असू त्यावेळेसच आपण तेवढ्या ठामपणे ते बोलू शकतो. आता अजून एक यामध्ये येतं संभाषण कौशल्यामध्ये की तुमचं बॉडी लँग्वेजवरून पण संभाषण कौशल्य हे खूप इम्प्रूव्ह होऊ शकतं. तुम्ही डोळ्यात डोळे घालून बोलणं. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की संभाषण कौशल्य, कम्युनिकेशन स्किल फक्त म्हणजे हे एकट्याला कधीच 100% करायचं नसतं. हे 50%च आपल्याला करायचं असतं. पण 50% हा समोरचा करत असतो. 50% त्याने काहीतरी बोलल्यानंतरच त्यावेळेस तुम्हाला रिप्लाय द्यायचा असतो. म्हणजे 50-50 हे कौशल्य असतं. ह्यामध्ये 100% तुम्हाला सगळं येणं हे महत्त्वाचं नाही आहे. हे 50-50 आहे. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, संभाषण कौशल्यामध्ये फक्त आपलं बोलणं हेच इम्पॉर्टंट नसतं, तर समोरचा जो सांगतोय ते पण आपण तेवढ्याच एकाग्रतेने ऐकणं हे 50% कव्हर होतं. 50% बोलणं आणि 50% ऐकणं म्हणजेच 100% तुमचं संभाषण कौशल्य ह्याच्यावर अवलंबून असतं. आता संभाषण कौशल्यामध्ये काय असतं, जसं उदाहरणार्थ आपला आवाज स्पष्ट पाहिजे. बरं ठीक आहे, कोण बोबडं बोलतं म्हणजे प्रत्येकाचाच आवाज स्पष्ट असतो असं नाही. कोण बोबडं जरी बोलत असेल तर तेवढाच तो कॉन्फिडंट पण पाहिजेत बोलण्यावर आपल्या, की त्याचा जो मुद्दा आहे तो तेवढाच त्याने ठामपणे मांडलेला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमचा तुमचा जो डोळ्यात डोळे घालून बोलणे, हात वरे करणे, त्या गोष्टी पण याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होण्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे लहानपणापासून आपण शाळेमध्ये वगैरे तर शिकतोच. एक वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायला आपल्याला खूप लावायचे आधी. आता माहीत नाही लावतात नाही लावतात, पण वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायला खूप लावायचे. तर ते त्यावेळेस शिक्षक लोक का तसे करायचे? कारण का तर तुम्ही तुमचं स्किल डेव्हलप होण्यासाठी तेवढ्याच आत्मविश्वासाने किंवा ठामपणे तुम्ही तुमचे मुद्दे न चुकता न डगमगता स्टेजवर कसं बोलणार, त्यातून ते नंबर्स वगैरे काढायचे त्याच्यामधून, बरोबर की नाही? तर काय ठीक आहे, आता त्यावेळेस आपण घेतला भाग नाही घेतला तो पार्ट वेगळा आला. बट जे आता शिकत आहेत त्यांनी तर भाग घेणं महत्त्वाचंच आहे. तुम्ही बोलायला घाबरू नका, पण चुकीचं पण बोलू नका. आहे ते बरोबर बोला, व्यवस्थित बोला. शब्दांचे जे उच्चार आहेत ते तुम्ही व्यवस्थित काढा उच्चार. त्याच्यामध्ये असं जास्त जर जोडाक्षर असतील तर आपण जरा थोडंसं चुकतो बोलायला, तर त्याच्यावरती तुम्ही जास्त भर द्या. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की डोळ्यात डोळे घालून बोला समोरच्याच्या. डोळ्यात डोळे घालून बोलल्यानंतर अजून तुमचा कॉन्फिडन्स अजून तुमचा वाढतो.
होतो. वाचन करा. विद्यार्थ्यांनी वाचन करायला पाहिजे. जेवढं तुमचं वाचन जास्त असेल तेवढं तुम्हाला नॉलेज जास्त येतं. ठीक आहे, विद्यार्थ्यांनीच वाचन करायला पाहिजेत असं काही नाहीये. प्रत्येकाला ज्यांना वाचायला येतं त्यांनी प्रत्येकाने काहीतरी नवीन नवीन वाचलंच पाहिजे. वाचल्याने काय होतं, आपल्यामध्ये ज्ञानाची भर पडते. कारण जेवढा आपण मोबाईलमुळे काय होतं, आपल्याला फक्त आपल्याला डोळ्याचे दुष्परिणाम होतात. पण वाचनाने तुमच्या ज्ञानामध्ये भर पडते. संध्याकाळी झोपताना जर वाचन केलं तर चांगली झोप पण लागते. चांगली पुस्तकं वाचा तुम्ही. शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा. नंतर अजून त्यांनी कसं काय काय केलं ते पण, त्याच्यावर पण आपले व्हिडिओ येणार आहेत इथून पुढं. नंतर अजून नॉलेज ज्याच्यातून भेटते, जनरल नॉलेज ज्याच्यामधून भेटते ते पण वाचा तुम्ही. कादंबरी वाचा, न्यूजपेपर वाचायचा प्रयत्न करा. त्याने काय होतं, नवीन नवीन गोष्टी काय काय चालू आहेत आपल्या आजूबाजूला, आपण काय नाही केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामधून समजतात. आता आपण कम्युनिकेशन स्किलवर बोलत आहोत. तर कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होण्यासाठीच हे तुम्हाला मी हे सांगत आहे की अशा केल्याने तुमचं कम्युनिकेशन स्किल जे आहे ते डेव्हलप होईल. कॉन्फिडंट बोला, कॉन्फिडंट राहा, छान दिसा असण्यापेक्षा छान ड्रेसअप वगैरे करा. आता हे झालं आपलं जे रेग्युलरचं आहे कम्युनिकेशन स्किल, हे एवढ्यापुरतं राहील. आता इंटरव्ह्यूसाठी कम्युनिकेशन स्किल कसा असायला पाहिजे, आपली बॉडी लँग्वेज कशी असायला पाहिजे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की पाहू. आत्तापर्यंत धन्यवाद.